कडून की नेमकं ह्या मागची काय भावना आहे, संकल्पना काय सांगाल? हे मोठे जोडे आणले तुम्ही, काय नेमकं तुम्ही सांगायचा प्रयत्न कराय जोड्याच्या माध्यमातून? ह्या सरकारने जे नफेखोरीतून पुतळा उभारला, त्या शिवाजी महाराजांचा अपमान केला, ह्या सरकारचा निषेध म्हणून हे जोडोमार आंदोलन आमच्या पक्षप्रमुख आदरणीय कुटुंबप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्या जोडोमार आंदोलनात असं विशेष चप्पल दिसली पाहिजे किंवा जोडे दिसले पाहिजे म्हणून आम्ही नाशिकवरून स्पेशल बनवून आणले आणि ह्या सरकारच्या थोबाडीत मारण्यासाठी आदरणीय उद्धव साहेब आणि आमचे सगळे पक्षाचे नेते हे जोडे नक्कीच मारतील आणि सरकारला ठिकाणावर आणतील अशी आमची अपेक्षा आहे. ही संकल्पना कुठून सुचली नक्की? म्हणजे एवढी मोठी चप्पल तुम्हाला बनवून आणण्याची ह्या आंदोलनासाठी संकल्पना कशी सुचली? नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांनी त्यांचे देवडे विनायक पांडे असतील किंवा वसंतभाऊ गीते असतील किंवा डी जे भाऊ सूर्यवंशी असतील, सुनील भाऊ बागुल असतील, यांचे सर्वांनी हे याला आंदोलनाला हे केलेलं आहे. काय वजन असेल तरी नेमक्या या चपलांची? 5-5 किलो वजन आहे. 5 किलो वजन आहे एका चपलाचं आणि 100% तिघांच्या थोबाडीत बसतील. किती दिवस लागले या चपला बनवायला? काही 2 दिवसात बनवलंय मॅडम. आणि या नाशिकमध्येच बनल्या? नाशिकमध्येच बनतात. कशाच्या बनल्या आहेत या चपला? ओरिजिनल चामड्याच्या आहेत. ओरिजिनल चामड्याच्या आहेत मॅडम. निश्चितच आपण इथे पाहतोय की ओरिजिनल चामड्याच्या ह्या चपल्या आहेत आणि लपवलं जात आहे ते पोलिसांकडून, कारण का पोलिसांकडून एकतर ह्या आंदोलनाला परवानगी नाही आहे आणि अशातच नाशिकच्या ह्या कार्यकर्त्यांनी खरं चामडीचे हे जोडे आणलेले आहेत नाशिकवरून खास. आणि सरकारच्या जो कारभार झाला आहे राजकोट किल्ल्यावर त्याच्यासाठी जे आंदोलन केलं जात आहे, एक स्वरूप म्हणून, एक प्रतीक म्हणून जोडे मारो आंदोलनाचं आज हे जोडे इथे आणले गेले आहेत आणि सरकारला हे जोडे दाखवले जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.